गुड मॉर्निंग सगळ्यांना. पावसाचे दिवस आहेत, वातावरण पण इतकं मस्त आहे बाहेर, पण माझा काहीही संबंध नाही आहे त्याच्याशी. आर्नव लहान असल्यामुळं त्याला घेऊन जाणं आणि घेऊन येणं त्यापेक्षा असं वाटतं घरी बसलेलं हेही चांगलं. आणि दिवसभरात तो इतका दमवतो मला. ॲक्च्युली त्याचे खेळायचेच दिवस आहेत, पण मला ते जमत नाही. काय होतं, दिवसभर मधला मधला असा टायमिंग भेटतो. पहिलं कसं असायचं, सकाळी उठा, सगळी कामं आवरा, मग दिवसभर निवांत. आता तसं नाही. आता उठलं की आवरायचं, जेवढं होईल तेवढं, नंतर त्याच्याबरोबर लागायचं, मस्ती करायची, त्याला झोपवायचं आणि मग नंतर राहिलेली कामं करायची. मग कंटाळा येतो सगळं, असं संध्याकाळी असं वाटतं नको गपचूप घरी बसावं. म्हणून सध्या मी कुठेही बाहेर जात नाही आहे. तुम्हाला घरातलेच माझे मिनी ब्लॉग बघायला भेटत असतील. खूप दिवसाच्या पासून वड्यांची पानं होती, तर म्हटलं वडी करून घ्यावी, कारण मग खराब होऊन जातील पानाने, नंतर भेटणार नाही. मग दीदी आल्यानंतर अर्णवला खुशीकडे दिलं मस्तपैकी आणि मी रिलॅक्स केलं, चहा घेतली आणि त्यांनाही दोघांना नाश्ता करून दिला. ॲपल आणि बनाना. आज काहीही वेगळं बनवलं नाही. आज खुशीला म्हटलं ॲपलच खा, हेल्दी पण, आणि रोज रोज मी काय करणार नाही. अर्णवची मस्ती चालूच होती ॲज युजल. आणि संध्याकाळी पण बघा, वडापाव खाताना इतकी शरारत करतो ना मोबाईलच्या जवळ. त्याला सगळं कळतं मम्मा काय करते. कॅमेरा घेतला की तो टर्न करतो, त्याला कॅमेऱ्याकडे बघायचं नसतं. आत्ता पण बघा कसा करतोय तो. असं चालूच असतं आयुष्यामध्ये. आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.